फिलिंग लेने फिलिंग का वगैरह किलो जोर के आवाज से वाह नाही 2-3 दिवस आहे काय नाही थोडा ढिले सोड ना श्री चंद्रभानजी तिकट यांच्या शेतामध्ये ट्रान्सफॉर्मर जळालेला होता। 1 महिन्यापासून जळालेला होता। त्यातच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं होतं। यांचं निवेदन आम्ही आमच्या गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री आशिषजी ताजने यांच्याकडे निवेदन दिलं असता त्या निवेदनाचा पाठपुरावा करून त्यांनी सहाय्यक अभियंता आणि अभियंता यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांनी चंद्रभान तिकट यांच्या शेतामधलं जे ट्रान्सफॉर्मर होतं ते त्यांनी मिळवून दिलं आणि शेतकऱ्या जीवनामध्ये एक प्रकारचा त्यांनी आनंद आणून दिला। चंद्रभान तिकट यांच्या शेतामध्ये महाराष्ट्र विद्युत वितरण महामंडळातर्फे ट्रान्सफॉर्मर लावण्यात आलेले आहे। हे ट्रान्सफॉर्मर गेल्या 1 महिन्यापासून खराब झालेले होते। त्या अनुषंगाने या शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असे। त्या अनुषंगाने त्या शेतकऱ्यांनी आमची भेट घेऊन त्या समस्येबाबत अवगत केले। त्यामुळे आम्ही महाराष्ट्र विद्युत वितरण महामंडळाचे उपविभागीय अभियंता श्री इंदुरकर साहेब व कार्यकारी अभियंता श्री तेलंग साहेब यांच्यासोबत संपर्क साधून या समस्येसंदर्भात त्यांना माहिती अवगत करून दिली व या समस्येसंदर्भात त्यांना वारंवार पाठपुरावा केला। त्यामुळे त्यांनी आमच्या समस्येची दखल घेत नारंडा येथे श्री चंद्रभान तिकट यांच्या शेतामध्ये आज नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून दिले। त्यामुळे शेतकऱ्यांची जी सिंचनाची व्यवस्था होणार आहे आणि त्यामुळे ज्यांना सिंचन करायला जी अडचण निर्माण होती ती आता सिंचनाची व्यवस्था आता शेतकऱ्यांना होणार आहे।